माझं नाव साहिल आहे। ही घटना 4 वर्षापूर्वीची आहे आणि जे काही माझ्याबरोबर घडलं ते खूपच भयानक होतं। तर मी कल्याणमध्ये रिक्षा चालवायचो। मला रिक्षा चालवायला सुरुवात करून जवळपास 20 दिवस झाले होते आणि माझं चांगलं उत्पन्न होऊ लागलं होतं। एक दिवस मी सवारी शोधत होतो। थोडा वेळ गेला आणि एक तरुण मुलगा माझ्याकडे आला। भाऊ, मला सावडला जायचं आहे। माझ्या रिक्षाची बॅटरी 10 तास चालते, पण तेव्हा माझ्या रिक्षाची बॅटरी चार्ज नव्हती। मी फक्त 1 तास गाडी चालवली होती। मी याआधीही सावडला गेलो होतो। तिथे गावासारखं वातावरण आहे आणि शेती भरपूर आहे। मी त्याला विचारलं, भाऊ किती पैसे देशील? कारण कल्याण ते सावडचा प्रवास लांबचा आहे। तुम्ही जितके म्हणाल तितके दादा। मी विचार केला, हा जर कितीही द्यायला तयार आहे तर मग आपण जरा जास्त सांगू। मी त्याला म्हणालो, 700 रुपये होतील दादा। त्यावर त्याने पटकन होकार दिला। तो मला त्याच्या गोदामात घेऊन गेला। तिथे एक मशीन होती आणि थोडंसं सामान होतं जे मला रिक्षातून घेऊन जायचं होतं। ती मशीन सुमारे 30 किलो वजनाची होती। 2 लोकांनी ती मशीन माझ्या रिक्षावर चढवली। उरलेलं सामान व्यवस्थित बसवलं। तो म्हणाला, सावडला एका घरी हे पोचवायचं आहे। तिथे मी एका व्यक्तीचा नंबर देतो, त्याला पोहोचल्यावर फोन कर। मी याआधी तिथे गेलो होतो, त्यामुळे मी फोनमध्ये लोकेशन लावली नव्हती। मी सुमारे 11:30 वाजता कल्याणहून निघालो। रिक्षावर खूप वजन होतं, पण हळूहळू मी पोहोचलो। पोहोचल्यावर त्याला फोन केला आणि त्याने सगळं सामान उतरवलं। तो माणूस म्हणाला, भाऊ खूप दमलाच आहे तर जेवण करून जा। मला त्यांचा स्वभाव आवडला। त्यांनी खूप आग्रह केल्यावर मी थांबलो। थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडतो। आम्ही चहा इत्यादी घेतला आणि ते करत करत संध्याकाळचे 7 वाजले। मी त्यांचे आभार मानले आणि कल्याणसाठी निघालो। सुमारे 15-20 मिनिटांनंतर मी एका ठिकाणी पोहोचलो। मला एक शॉर्टकट रस्ता घ्यायचा होता, पण अंधारामुळे तो नीट समजला नाही आणि मी मोठ्या रस्त्याने गेलो। माझ्या रिक्षाच्या बॅटरीवर मला विश्वास होता, पण मला हे माहीत नव्हतं की ती मला मध्येच धोका देईल। त्या भागातून अनेक रस्ते जात होते, पण कोणता कुठे जातो हे समजत नव्हतं। मी चालत राहिलो। थोडा वेळ गेला आणि मला जाणवलं की मी चुकीच्या रस्त्याने चाललोय। मी गुगल मॅप चालू केला। तो मागचा रस्ता दाखवत होता। मी आधीच 1.5 तासाचा प्रवास करून आलो होतो आणि आता परत मागे जावं लागणार होतं। अशा प्रकारे खूप वेळ गेला। मी घड्याळ पाहिलं आणि खूप घाबरलो। मला भीती वाटू लागली की रस्त्यातच गाडी बंद पडली तर काय होईल, आणि शेवटी ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडलं। माझ्या गाडीच्या हेडलाईट चालू बंद होऊ लागल्या आणि गाडी स्लो झाली। आता मी इतका त्रस्त झालो होतो की मला काही समजत नव्हतं। जितकं मी कमावलं नव्हतं त्यापेक्षा जास्त नुकसान होणार होतं, कारण ढकलत ढकलत मला कल्याणपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं। मला एखाद्या मोठ्या वाहनाने घरी परत जावं लागणार होतं। मी ज्या रस्त्यावर होतो तिथं 4ही बाजूंना फक्त शेतं होती आणि आता अंधारही पडलेला होता। रिक्षाचे हेडलाईटच एकमेव उजेडाचं साधन होतं आणि तेही बंद झालं होतं। मी रस्त्याच्या मधोमध अडकून पडलो होतो। मला काही समजत नव्हतं। जर मी कुणाला कॉल केला असता तर काय सांगावं? मी कुठे आहे हेच मला माहिती नव्हतं। ना आसपास कुणी माणूस होता, ना कुठली खून। मला वाटायला लागलं की जे काही भूतांच्या गोष्टी मी ऐकायचो ते आता खरंच माझ्यासोबत घडणार आहेत, कारण मी अगदी तसल्याच एखाद्या जागी होतो। मग मी हळूहळू माझ्या गाडीला ढकलत त्या रस्त्याकडे चालत राहिलो। गाडीला ढकलून मला मुख्य रस्त्यावर न्यायचं होतं। मला तहान लागली होती। घसा कोरडा पडला होता, कारण इतकी थंडी होती की मी थरथरत होतो आणि जे पैसे मी कमावले होते त्याच्या मागेच मी ही सगळी त्रासदायक परिस्थिती सहन करत होतो। माझ्या लक्षात आलं की मी गाडी रस्त्याच्या कडेला लावतो आणि थोडा आराम घ्यावा म्हणून रिक्षामध्ये बसतो। मी त्या मातीच्या रस्त्यावर होतो आणि कुणाच्या तरी येण्याची वाट पाहत होतो, पण त्या रस्त्यावर कुणीही मदतीस येणार नव्हतं। ती माझीच चूक होती की मी दुसऱ्याच्या मदतीच्या आशेवर बसून होतो।
तहान इतकी लागली होती की आता मी सहन करू शकत नव्हतो. मला खूप भीतीही वाटत होती, कारण मी त्या ओसाड रस्त्यावर एकटाच होतो. थोडा वेळ गेला आणि रात्रीचे 10 वाजायला आले होते. अचानक मला दुरून एक माणूस येताना दिसला. मला थोडं समाधान वाटलं आणि थोडी घबराटही. कुठे माणसाच्या जागी कोणी दुसरंच तर नाही ना? पण मी धैर्य दाखवले आणि जागेवरच बसून राहिलो. आता तो माणूस माझ्याजवळ आला. काय झालं भाऊ, खूप त्रासात दिसताय आणि इतक्या रात्री एकटे इथे काय करताय? तो मला अगदी सामान्य वाटत होता, म्हणून मी त्याला सगळं सांगून टाकलं. तो म्हणाला, आता खूप वेळ झाला आहे, इथे कोणाची मदत मिळणार नाही, पण तुम्ही माझ्यासोबत चालू शकता. माझ्या घरी जाऊन रात्र काढा, गाडी इथे शेताजवळ लावा, बाकी मी पाहून घेईन. मी त्याच्याकडे नीट पाहिलं. हा खरंच माणूस आहे ना? पण तो मला अगदी मनुष्यच वाटत होता. मग मी त्याच्यासोबत निघालो. मी त्याला विचारलं, भाऊ, इथे तर कुठेच घर दिसत नाही, मग तुम्ही कुठं घेऊन जाताय? तो म्हणाला, तुम्ही चालत राहा, तुम्हाला दिसेल. घाबरू नका, काही नाही होणार. मी तुम्हाला काही त्रास देणार नाही. मी धीर करून त्याच्यासोबत चालत राहिलो. थोड्या अंतरावर मला एक घर दिसलं, जिथे बाहेर बल्बचा मंद प्रकाश दिसत होता. अजून 5 मिनिटांमध्ये तिथं पोहोचू शकत होतो. मी त्याला विचारलं, भाऊ, तुम्ही इतक्या रात्री इकडे काय करत होता? तो म्हणाला, असंच फिरायला बाहेर पडलो होतो. मी पाहिलं की तुम्ही त्रासात आहात, म्हणून इकडे आलो. माझ्या मनात काही शंका होत्या, पण मी स्वतःला धीर देत राहिलो आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी पोहोचलो. जेव्हा आम्ही घरात शिरलो, तिथं त्याची बायको होती, त्यांचा एक मुलगा होता. घरात 3 खाटा होत्या, त्यांच्यावर ते झोपले होते. त्याचा मुलगा आईसोबत चादर ओढून झोपला होता. तो माणूस म्हणाला, तुम्हाला काही खायचं प्यायचं आहे का? मी म्हणालो, भाऊ, खूप तहान लागली आहे, पाणी द्या. तो पाणी आणतो आणि मी पितो. मला खूप बरं वाटत होतं. मी त्याचे आभार मानले. तिथे एक झोपडी होती, एक पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला. आधी मला एकच घर दिसलं होतं, पण नंतर लक्षात आलं की मागेही एक आहे. बहुतेक तिथं कुणी राहत नव्हतं. तो म्हणाला, तुम्ही जेवण वगैरे करून घ्या आणि मी तुम्हाला या मागच्या खोलीत झोपायला सांगतो. राग करू नका. माझ्या बायकोला अनोळखी माणसं घरात राहणं फारसं आवडत नाही. मी म्हणालो, काही हरकत नाही भाऊ, तुम्ही जे केलं त्याबद्दल धन्यवाद. माझ्या मनात थोडी भीती होती, पण मी जेवण करून घेतलं. तो मला मागचं घर दाखवतो आणि म्हणतो, ही तुमची खोली आहे. त्या खोलीत एक 0 वॅटचा बल्ब होता, जो खूपच मंद उजेड देत होता. तिथे एक जुनी चारपाई होती, ती खूपच जीर्ण वाटत होती. दोन्ही घरंही खूप जुनी आणि मोलकडीला आलेली वाटत होती. मी ज्या घरात झोपायला जाणार होतो, तिथं अजिबात स्वच्छता नव्हती. मी त्या माणसाला म्हणालो, काही हरकत नाही भाऊ, मी इथेच झोपतो, मला काही अडचण नाही, पण तुम्हीही माझ्यासोबत झोपा, मला थोडी भीती वाटते इथे. तो हसला आणि म्हणाला, कशाला घाबरता, आरामात झोपा. काही अडचण आली तर सांगा, काही काम पडलं तरीही सांगा. मी म्हणालो, काही अडचण नाहीये भाऊ, पण खरंच थोडी भीती वाटते. मी खूप भूतांच्या गोष्टी ऐकतो ना, त्यामध्ये असं होतं कधी कधी की कोणी माणूस रस्ता भटकतो आणि मग भूत त्याला त्याच्या जाळ्यात अडकवतो. तो म्हणाला, हो, तुम्ही अडकला आहात. हे ऐकून मी अजूनच घाबरलो. हे काय म्हणताय तुम्ही? मी घाबरत घाबरत त्याला विचारलं, तर तो फक्त हसला आणि म्हणाला, असं काही नाहीये, आणि त्याने लगेच विषय बदलला. तो म्हणाला, तुम्ही झोपा, मीही झोपायला जातोय, सकाळी लवकर उठवेन तुम्हाला आणि तुम्ही निघा. असं सांगून तो निघून जातो. मी घाबरलेला, थोडा थरथरत त्याच्या घरात बसून राहतो. मला भीतीही वाटत होती आणि मनात विचार येत होता की मी कुठं अडकून बसलोय. जिथं त्याचं घर होतं तिथं चारही बाजूनी वस्ती नव्हती, ना कुठलं घर, ना माणूस, ना माणसाचा आवाज. एक चादर होती आणि खूप थंडी वाटत होती. ती खोली खूप छोटी होती, फार तर 3-4 माणसं झोपू शकतील इतकीच. मी घरात शोधतो,
की कुठेतरी एखादा ब्लँकेट सापडतो का, कारण त्यामुळे थोडं तरी उबदार वाटेल. थंडीमुळे झोप लागत नव्हती. त्याचवेळी मला माझ्या गाडीचीही काळजी वाटत होती, कारण मी नुकतीच नवीन रिक्षा घेतली होती. कोणी नेली असती तर अजूनच मोठ्या अडचणीत आलो असतो, पण काही पर्याय नव्हता. परिस्थितीच अशी होती की तडजोड करावी लागली. त्या माणसाने बाहेरून दरवाजाला कुलूप लावलं होतं आणि म्हणाला, जर वॉशरूमला जायचं असेल तर बाजूला जा, काही हरकत नाही, पण गेट उघडणार नाही. ही गोष्टच मला खूप विचित्र वाटली. मी खूपच घाबरलो होतो, पण काही करू शकत नव्हतो. रात्रीचे 12 वाजले होते. मी खूप थकलो होतो. कधी झोप लागली कळलंच नाही. मध्यरात्री अचानक माझी झोप उघडली आणि मला काही कुजबुजण्याचा आवाज आला, जणू कोणीतरी एकमेकात कुजबुज करतंय. मी खूपच घाबरलेला होतो आणि माझं पाहायचं धाडसच होत नव्हतं की हा आवाज कुठून येतोय. मी ते दुर्लक्षित करून परत झोपायचा प्रयत्न करू लागलो, पण भीतीमुळे झोप येत नव्हती. मग मला असं वाटू लागलं की जणू कोणीतरी दरवाजावर टकटक करतंय. बराच वेळ तो आवाज येत राहिला. मी घाबरत घाबरत विचारलं, कोण आहे भाऊ, तुम्हीच आहात का? तर मग आत या ना, असा दरवाजा वाजवू नका, मला भीती वाटत आहे. बाहेरून हसण्याचा आवाज येतो. इतकं होतं ना होतं. त्या झिरो लाईटचा बल्ब जो मंद प्रकाश देत होता तोही बंद होतो. आता खोलीत गडद अंधार पसरला होता. मी खूप अस्वस्थ झालो होतो. मी स्वामी समर्थांचे नाव घेतले आणि चादर ओढून झोपून गेलो. मी स्वामींचा भक्त होतो, त्यामुळे त्यांचे नाव घेतल्यावर मला जरा बरं वाटू लागलं. मग मला जाणवलं की कोणीतरी दरवाजा उघडला आहे आणि ते आत आलंय, पण माझं धाडस होत नव्हतं की चादरेखालून डोकं बाहेर काढून पाहावं की कोण आहे. मला दरवाजा उघडण्याचा स्पष्ट आवाज ऐकू आला. थंडी असूनही मला घाम फुटला. मग मला असं वाटलं की कोणी माझ्या शेजारी उभं आहे. हे सगळं होत असतानाच मी जोरजोरात स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणू लागलो, पण भीती इतकी होती की मला तारक मंत्र सुद्धा स्पष्ट बोलता येत नव्हता. मग एक आवाज स्पष्ट ऐकू येत होता, तू आज वाचणार नाहीस, इथं येऊन तू चुकीचं केलंय. हे ऐकून मी खूपच घाबरलो, पण मी चादरमधून डोकं बाहेर काढण्याचं धाडस करत नाही. मला जाणवलं की जणू कोणीतरी माझा पाय पकडलाय आणि तो जोरजोरात ओढत आहे. मी इतक्या जोरात किंचाळलो आणि पुन्हा देवाचं नाव घेऊ लागलो. काही वेळाने मला वाटलं की ते आता माझ्यापासून दूर गेले आहे. आवाज पूर्णपणे थांबला होता. आता मी घाबरलेलो होतो. थरथरत मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो, पण झोप कुठून लागणार होती. मी घाबरत चादर पुन्हा डोक्यापासून पायापर्यंत ओढून घेतली. तुम्हाला काय सांगू, त्या क्षणी माझी काय अवस्था झाली होती. थोडा वेळ गेला असेल आणि मला असं वाटलं की कोणीतरी माझी चादर पायाजवळून ओढतंय. आता मी पूर्णपणे अस्वस्थ झालो होतो. मी मनात ठरवलं, बस आता मी इथे थांबणार नाही. मी जसं तसं करून उठलो आणि गाडीकडे जायचा विचार करू लागलो. मी चादरमधून डोकं बाहेर काढून पाहतो कोण चादर ओढतंय ते पाहण्यासाठी, पण तिथं कोणीच नव्हतं आणि इतका गडद अंधार होता की काहीच दिसत नव्हतं. अचानक मला एखाद्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. मला वाटलं कदाचित घरातले लोक जागे झाले असतील. मी गेटजवळ गेलो आणि गेट वाजवलं. भाऊ, मला जायचं आहे, घरून फोन आलाय, गेट उघडा. मी जोरजोरात दरवाजा वाजवत होतो, पण ना कोणी गेट उघडलं ना काही उत्तर दिलं. मी खूप घाबरलो होतो. कोणी माझ्या बोलण्यावरही गेट उघडत नव्हतं, म्हणून मी जोरजोरात गेटवर लाथा मारायला लागलो, फक्त ते उघडावं म्हणून आणि मी तिथून पळून जावं. माझा तिथं थांबण्याचा काहीच इरादा उरला नव्हता, कारण कोणत्या तरी आत्म्याने मला फार त्रास दिला होता. मी भीतीने पूर्णपणे पाणी पाणी झालो होतो. थोड्या वेळाने मी गेटवर लाथा मारणं थांबवलं. मला असं जाणवलं जणू कोणीतरी गेटजवळ आलं आहे. कोणीतरी गेट उघडण्याचा प्रयत्न करतंय असं वाटलं, पण बऱ्याच वेळपर्यंत गेट उघडलंच नाही आणि मी पुन्हा त्या चारपाईवर जाऊन पडलो आणि मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर 4:30 वाजून गेले होते. अजूनही बाहेर अंधार होता.
थोडा वेळ गेला आणि अचानक दरवाजा उघडला. तोच माणूस आत आला आणि म्हणाला, काय झालं? खूप आवाज करत होता तुम्ही. झोप नाही लागत आहे का? मी त्याला सांगितलं, माझ्या घरून फोन आलाय, मला इथून निघावं लागेल. तो म्हणाला, ठीक आहे जा. पण मग तो विचारतो, तुम्ही इतक्या थंडीत कसे जाल? मग मी म्हणालो, मी कसंही जाईन, मला फक्त जाऊ द्या. आणि मग मी तिथून धावत निघालो. थोडं अंतर गेल्यावर मी मागं वळून पाहतो. जिथं मी होतो तिथं थोडा प्रकाश होता आणि जिथं तो माणूस होता तिथंच फक्त प्रकाश दिसत होता. जिथं मी झोपलो होतो तिथं अंधार होता. थोडं अजून पुढे गेल्यावर मी पाहिलं, कुठंच काहीच प्रकाशाचा मागसूम नव्हता. आणि जे घर मला आधी दिसत होतं ते एकदम भयानक अंधारात हरवून गेलं होतं. तेव्हाच मला खूप मोठमोठ्या किंकाळ्याचे आवाज यायला लागले. मला पुन्हा त्या भयंकर भुताटकीचा आवाज ऐकू येऊ लागला. आज तू वाचलास, तुझं नशीब बलवत्तर आहे, नाहीतर तूही आमच्या सामील झाला असतास. तो आवाज माझ्या कानात अगदी स्पष्ट ऐकू येत होता. मी कसंबसं माझ्या ऑटोपर्यंत पोहोचलो आणि तिथंच थांबून कोणीतरी येण्याची वाट पाहू लागलो, जे मला त्या रस्त्यापर्यंत पोहोचवेन जिथून मी कल्याणसाठी निघू शकतो. पण मी इतक्या विचित्र जागी पोहोचलो होतो की मलाच माहीत नव्हतं की मी नेमकं कुठं आहे. मी खूप वेळ वाट पाहत राहिलो. थोड्या वेळाने सकाळ व्हायला लागली. मी माझ्या गाडीला धक्का मारून त्या रस्त्यावरून निघालो आणि अखेर दिवस उजाडला आणि मी त्या भयानक अंधारातून आणि भीतीदायक अनुभवातून देवाच्या कृपेतून बाहेर आलो होतो. मला वाटतं हे सगळं फक्त स्वामी समर्थांची कृपा होती. मी जसं त्या ठिकाणाहून बाहेर पडलो, गाडीला ढकलत जवळच्या रस्त्यापर्यंत घेऊन पोहोचलो. जेव्हा मी बाहेर पोहोचलो तेव्हा घरचे लोक मला इतका घाबरलेला पाहून विचारू लागले की काय झालं म्हणून. मग मी त्यांना सगळा किस्सा सांगितला. त्या घटनेनंतर मला 4-5 दिवस तापही आला, पण नंतर मी ठीक झालो. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत.